हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत हे खासदार धनंजय महाडिक साहेबांच्या कार्यकर्त्यांकडनं कदाचित आपण ऐकलं असेल. पण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझी पहिली ओळख ही खेळाडू म्हणून आहे. मी रेसिंग क्षेत्रात आपल्या देशाचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवरती खूप चांगल्या पद्धतीने तिथं कामगिरी करून दाखवलेली आहे. आणि त्यानंतर आज जेव्हा मी इथं परत आलो आहे तेव्हा माझं यूट्यूब क्षेत्रात काम चालू आहे. तिथंसुद्धा भरपूर मला प्रसिद्धी मिळत आहे. आता रिसेंटली मला 4 लाख फॉलोअर्स माझे यूट्यूबवरती कंप्लीट झाले. आणि कदाचित मला असं वाटते की माझं समाजकार्य एवढ्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळं कदाचित अशा काही बातम्या आपल्याला ऐकू येत असतील. पण खरं सांगायला गेलं तर निश्चित मी हे तरी डिनाय करणार नाही की मी साहेबांबरोबर डेफिनेटली कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज काम करतो आहे. पण असे काही माझे ॲम्बिशन्स नाही आहेत की मला 2024 मध्ये निवडणूक लढवायची काही. माझं काम चालू आहे आणि हे लोकांमधनं एक उठवलेली गोष्ट आहे. त्यात माझी अशी काही प्रतिक्रिया त्या संदर्भात खरं सांगायला गेलं तर स्पष्ट नाही आहे. आणि तुम्ही जसं म्हणला नक्कीच समाजकारण ही माझी आवड आहे. आणि रिसेंटली मी जी मदत चव्हाणवाडी या गावामध्ये केली होती ती खूपच प्रसिद्ध झाली. भरपूर व्हायरल झाला तो व्हिडिओ. आणि आनंदाची बातमी हे सुद्धा सांगतो की त्या मुलांनी त्या आईवडिलांना परत घरातसुद्धा घेतलं. नक्कीच पुढं जात असताना मी आज साहेबांवर जेव्हा काम करतो आहे मला राजकीय क्षेत्रामध्ये 100% माझा इंटरेस्ट खूप डेव्हलप होत आहे. आणि मी जर सांगितलं की माझी भूमिका ह्यावरती स्पष्ट नाही आहे की मला निवडणूक लढवायची आहे का नाही. पण वेळ आल्यावर जर साहेबांनी काही जबाबदारी दिली तर मी निश्चितपणे पार पाडेन. कारण माझे मोठे बंधू पृथ्वीराज आहेत ते आपलं कोल्हापूरमध्ये जेवढे काही बिझनेसेस असतात ते बघतात. माझे मधले बंधू विश्वराज ते आता एका भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्यामुळं ते दोघं आपल्या ह्याच्यात चांगले सेटल झाले आहेत आणि त्यांचं कार्य तिथं चालू आहे. आणि मी आज साहेबांबरोबर काम करत असल्यामुळं साहेब मला जवळून बघतात. मी कशा पद्धतीने त्यांच्या ग्राउंड लेवलवरती युवा शक्तीचे कामं असतील काही पक्षाचे काही गोष्टी असतील तरी मला आज बोललं जातं. आणि कुठंतरी सोशल मीडियाच्या माध्यमातूनच मला वाटते हे मोठ्या प्रमाणात त्याला वाढ मिळत आहे. पण जसं मी सांगितलं साहेबांनी कसलीही जबाबदारी टाकली तर मी ती निश्चित पार पाडून दाखवणार. संधी मिळाली तर लोकसभा की विधानसभा शेवटचा प्रश्न. नाही मी तुम्हाला सांगितलं माझी भूमिका राजकारणात यायचं आहे का नाही ह्याच्यावरती स्पष्ट नाही आहे. मी एक मुन्ना साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि मी समाजकार्य मोठ्या प्रमाणात करत आहे आणि करत राहणार. थँक्यू.